हेम्या टकल्या हेम्या हे टकले हेम्या हॅलो मॅच लायते होते सुरुवात पहिला बॉल तन्मयच्या बॅट मधनं मागच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय पाठला करतोय अडवला जाते बॉल दोन धावायचं कंप्लीट दोन ने दुसरी झालंय ऑल इंडिया ताबा घ्या क्वालिफायची मॅच आहे पहिल्या चेंडूवरती दोन धावा दोन ने इथे श्रीगणेशा झालाय कलम या टीमचा दुसरा बॉल ऑफ केली जाते सिंगल नाही धाव कंप्लीट होईल तीन धावा धापलकावरती लागलेत तीन धावा धापलकावरती लागल्या दोन चेंडूच्या समाप्तीनंतर अनुराग गोलंदाजी ट्रॅक वर पाहतोय अनुराग पंकज आता स्ट्राईक असेल तीन धावा धापलकावरती लागले क्वालिफायची मॅच आहे ही हा पंकजच्या रडार मध्ये चेंडू पहिला झटका लागत असताना कलम या टीमला पंकजला मध्ये इथं परतावं लागतं पहिल्या चेंडूवरती पंकजला इथं परतावं लागतं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तीन धावा धापलकावरती लागल्या तीन चेंडूच्या समाप्तीनंतर पंकजला मध्ये इथं परततोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे साहिल मॅच मध्ये मात्र खूप साऱ्या अपेक्षा पंकज कडून असतील परंतु तो पंकज मध्ये इथं परततोय पंकज इथं परतले पहिला झटका लागत असताना कलम या टीमला हा चेंडू सिंगल इथं कंप्लीट करत असताना चार धावा धापलकावरती लागल्यात अनुरागची एक चांगली गोलंदाजी नियंत्रित गोलंदाजी या चार चेंडूवरती पाहायला मिळाली पाचवा चेंडू खोलवा टप्प्याचा चेंडू निर्धावची होते सांगता चार धावा धापलकावरती लागलेत दांड्या गुल उद्ध्वस्त केले फर्निचर इथं फलंदाज परततोय तन्मय फर्निचर इथं उद्ध्वस्त केले तन्मयचं तो बॅटर माहिती आतमध्ये जाते प्रस्ताद या ओव्हरची झाले खेळ समाप्ती दोन झटके लागत असताना मात्र चार धावांमध्ये खर्च करतोय गोलंदाज अनुराग चार धावा धापलकावरती लागलेत एका षटकाला झाले इथे समाप्ती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये चार धावा धापलकावरती लागलेत चार धावा धापलकावरती लागलेत दुसऱ्या ओव्हरला इथं होती सुरुवात गोलंदाजी ट्रॅक व मात्र पंकज येतात फटका
आहे तर षटकार 6च्या धावाने संघाची धावसंख्या 10 या अंकावरती. साईच्या बॅटमधनं पहिल्या चेंडूवरती मात्र पंकजच्या विरोधात लावलेला हा षटकार. 10 धावा धावफलकावरती लागलेत. ही क्वालिफायची मॅच मैदानाच्या आतमध्ये बडवल विपक्ष कलम या दोन संघांच्या दरम्यान. 10 धावा धावफलकावरती लागलेत. हा फटका सलमान देणं भाग पडला गोलंदाजाने. ब्लॉक वॉल चेंडूचा चेंडू. 3 चेंडूचा खेळ झाला इथं समाप्त. हा तिसरा चेंडू ऑन ऑफच्या डोक्यावरनं हा येतोय षटकार. पंकजच्या विरोधात हा आणखी एक षटकार. साहिल माझा इथं चांगली फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये कलम टीम साठी. 16 धावा धावफलकावरती लागलेत. हा फटका साहिलचा शतरक्षक नाही. सिंगल कंप्लीट होईल. दुसरीचा केला जातो प्रयत्न. दुसरी देखील कंप्लीट. 2 संघाची धावसंख्या पुढे सरसावल जाऊन पोहोचेल ती 16 अंकावरती 18 अंकावरती. 4 बॉल 18 धावा. हा फटका एक्स्ट्रा कॉल मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. मिस फील्ड होते. पण कंप्लीट केले जातात. 2 संघाची धावसंख्या 20 या अंकावरती. वीस धावा धावफलकावरती लागलेत. या वरीतला माझा लास्ट बॉल शिल्लक असेल. वीस धावा धावफलकावरती आहेत. क्रॉस द बॅट खेळण्याचा हा फटका निर्धावची होती सांगता इथं ओव्हरची होती समाप्त. 20 धावा धावफलकावरती लागल्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. वीस धावा धावफलकावरती लागलेत. पहिल्या चेंडूवरती पहिल्या ओव्हर मध्ये 4 धावा आणि त्यानंतर मात्र 16 धावा ठोकून काढल्यात. एक चांगली बॅटिंग साहिलच्या माध्यमातून पाहायला मिळाली आपल्याला. आपल्या टीम साठी एक चांगली बॅटिंग दर्जेदार बॅटिंग करत असताना मात्र साहिल आपल्या मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या षटकात हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅक वर तयार होते बडवल टीम करून मात्र उमेश आलेत गोलंदाजीसाठी. 20 धावा धावफलकावरती लागलेत. वीस धावा धावफलकावरती लागलेत. काल मात्र क्वालिफाय झालेली टीम आंबिवली. कालचा दिवस मात्र आंबिवली टीमच्या नावावर राहिला. अक्षरशः गाजवला कालचा दिवस आंबिवली टीमने. मंगेश खेडेकर अँड कंपनी. तिसऱ्या ओव्हरला होते ते सुरुवात.
प्रसादचा हा फटका समोरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल सीमा पार आरपार येतोय हा षटकार. प्रसादच्या बॅटमधनं पहिल्या चेंडूवर समाचार घेत असताना समोरच्या दिशेने मारलेला षटकार 6 संघाची धावसंख्या पुढे सरसावल 26 अंकावरती. सहाच्या मदतीने संघाची धावसंख्या 26 या अंकावरती. बॅटिंग करत असताना मात्र प्रसाद बाद झाला. सलामीसाठी गेलेला तन्मय देखील गेला. त्यानंतर मात्र पूर्णपणे जबाबदारी साहिल आणि प्रसाद साकारत असताना मैदानाच्या आतमध्ये. रिव्हर्स अटेम्प्ट सक्सेसफुल ठरलाय. चेंडू फरार होईल. येतोय हा चौकात प्रसादच्या बॅटमधनं. तीस धावा दाफलकावरती लागलेत. 2 चेंडूचा खेळ झाला इथं समाप्त. उमेशच्या गोलंदाजी आक्रमण पाहायला मिळालं. 2 चेंडूवरती आक्रमण पाहायला मिळालं. पहिला षटकार त्यानंतर मागच्या दिशेने चौकार. ऑल इंडिया सौरभ मध्ये आपण पाठीमागे जायचंय. कावकरच्या डोक्यावरनं हा येतोय षटकार. एक दर्शनल बॅटिंग पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. कलम 3 करून 36 धावा धावफलकावरती लागलेत 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. उमेशला मात्र इथं महागडा जाते, खूप महागडा जाते. पहिल्या चेंडूवरती समोरच्या दिशेने षटकार, नंतर पाठीमागच्या दिशेने चौकार आणि एक्स्ट्रा कव्हर मध्ये हा दर्जेदार लगावलेला षटकार. 16 धावा खर्च करतोय उमेश हा गोलंदाज 3 चेंडूवरती. छत्तीस धावा धावफलकावरती लागलेत. प्रसाद दर्जेदार कामगिरी करत असताना, स्वतःच्या मनगटाचा वापर करत असताना, स्वतःला ताकदीचा वापर करत असताना 2 षटकार आणि 1 चौकार पाहायला मिळाले आहेत सध्याच्या घडीला. 36 धावा धावफलकावरती लागलेत. अजून 1 षटकार मारला तर हर्षन दादा जाधव यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक. खोलवा टप्प्याचा चेंडू, कारपटल्याने चेंडू ट्रॅव्हलच क्षेत्ररक्षक आहे. एक कंप्लीट होते, दुसरीचा केला जातो प्रयत्न, दुसरी देखील कंप्लीट. 2 ने संघाची धावसंख्या 38 अंकावरती जाऊन पोहोचेल. भास्कर हर्षन दादा जाधव यांच्याकडून पारितोषिक लागले एका षटकारासाठी 500 रुपये. 38 धावा धावफलकावरती लागलेत. सलमान दानी धावसंख्या मात्र उभारले. हा फटका एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते, क्षेत्ररक्षक आहे, मिसफील्ड होते, उचलला जाते, तत्पुरती 1 कंप्लेंट, दुसरीचा देखील प्रयत्न, दुसरी देखील कंप्लेंट. 40 धावा धावफलकावरती लागलेत. 40 धावा धावफलकावरती लागलेत. या विनिंगचा, या ओव्हरचा शेवटचा बॉल, या चेंडूवरती माझा मोठा फटका खेळण्याचा मात्र नक्कीच प्रयत्न असेल. प्रसाद चांगली विनिंग साकारत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्या टीमसाठी हा प्रसादचा शॉट समोरच्या दिशेने ट्रॅव्हल होत असताना हा येतोय चौकार. एक चांगली दर्शनावर बॅटिंग करत असताना प्रसादच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. ना स्वतःसाठी ना भावासाठी, फक्त आज केलंय प्रसाद स्वतःच्या गावासाठी. एक चांगली बॅटिंग करत असताना मात्र प्रसादला आपण पाहतोय. 6 बॉल 24 धावा टोकून काढलेला हा प्रसाद मात्र मैदानच्या एक चांगली बॅटिंग, दर्जेदार बॅटिंग, कौतुक झालं पाहिजे फलंदाजाचं. कारण
धावांच्या बाबतीत संकटामध्ये सापडली होती कलम टीम. प्रस्तातने एकटा किल्ला लढवला. 24 धावा मात्र खोदून काढल्या. 6 बॉल आणि 24 धावा खेळत असताना मात्र आपल्या टीम साठी योगदान दिले प्रसाद या फलंदाजाने. कलम टीम फिल्डिंग साठी रवाना झाली आहे. पंचेचाळीस धावांचं लक्ष समोर ठेवत असताना बडवल टीम समोर 15च्या सरासरीने धावा कुठून काढावे लागतील बडवल या टीमला. पंचेचाळीस धावांचं लक्ष समोर ठेवलंय. 46 धावांचं लक्ष समोर ठेवलंय. अठरा बॉल 45 असं समीकरण. कलम टीम शतरक्ष सजवत असताना कारण 45 धावांचं लक्ष समोर ठेवलं. 18 बॉल 45 असं समीकरण. बडवल टीम करून फलंदाजीसाठी समीर त्याच्याबरोबर राकेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. राकेश त्याच्याबरोबर मात्र समीरला पाहतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. फिल्डिंग सेट करत असताना मात्र आपण कलम टीमला पाहतोय. 45 धावांचं लक्ष मात्र समोर आहे. बडवल टीमला मात्र लक्ष ठेवलंय 45 धावांचं. 18 बॉल 45. नीती 11 आयोजित स्पर्धा तालुका प्रमुख चषक 2025 आणि स्पर्धेतील दुसरा दिवस क्वालिफायची मॅच मैदानाच्या आतमध्ये. कालचा दिवस मात्र आंबेवली टीमच्या नावावर राहिला. या मॅच मध्ये जो संघ विजयी होईल तो आंबेवली टीमच्या समोर मात्र सेमीफायनलची मॅच खेळेल. दोन्ही गावातील अस्मितेची लढाई क्वालिफायची मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिला बॉल मिडल मध्ये येतोय. क्षेत्ररक्षक आहे फेकी करणार. तत्पुरती एक धाव इथं कंप्लीट केली जाते. सिंगल ने इथे झाली सुरुवात. एक धाव धावफलकावरती लागले बडवल्या टीमची. दुसरा बॉल पिडॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे पकडली जाते जल. विकेट 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 विकेट. कॅचच्या स्वरूपात राकेशला इथं परतावं लागतं. राकेश कडून अपेक्षा येतात मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता.
बॅटच्या राडार मध्ये बॉल आला नाही, परंतु इथं मिडॉनला क्षेत्ररक्षकाने कुठल्याही प्रकारची चुकी न करता मोठा हातदर देत असताना राकेशच्या स्वरूपात पहिला झटका लागत असताना बडवल्या टीमला. हा बॉल वेगवान बॉल अपील केली जाते. डॉट बॉल. अविनाश बदे यांच्याकडून पारितोषिक लागले जाते. विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचे पारितोषिक, तसेच कलम टीम साठी माझ्या शुभेच्छा येतात. हा खोलवा टप्प्याचा चेंडू, समोरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक येतात, एक कंप्लीट केली जाते. एकने संघाची धावसंख्या पुढे सरसावल 2 अंकावरती. 4 चेंडूचा खेळ झाला इथे समाप्त. एक्क्या दुःख्याची इथं मात्र मोठे फटके केलावं लागते बडवल्या टीमच्या फलंदाजांना. हा फटका फलंदाजाला मध्ये. हा दुसरा झटका लागत असताना मात्र फलंदाज समीरला इथं परतावं लागतंय. दुसरा झटका लागत असताना आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालंय पंकज. या फरीदला उर्वरित एक चेंडू मध्ये शिल्लक असेल आणि धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले ती 2 अंकावरती. हा निर्धाव ज्योती सांगता इथं षटक संपल्याचा इशारा येतो आणि 2 धावा धावफलकावरती लागतात 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2 धावा धावफलकावरती लागल्यात. एका वरची इथे झाली समाप्ती. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 धावामध्ये धावफलकावरती लागलेत. आता 12 बॉल 43 असं माझं समीकरण येऊन टेपलंय मैदानाच्या आतमध्ये. मोठे फटके खेळावे लागतील. षटका चौकांची बारिश करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये जर सामना बडवलच्या दिशेने न्यायचा असेल तर. 12 बॉल 43 असं समीकरण. गोलंदाजी ट्रॅक वर साईल येतात. साईल तयार होता खेळण्यासाठी. साईल आलेत रायडा बोवरचं विकेटने मारा साईल. 12 बॉल 43 असे समीकरण. महेश राऊत आणि संतोष कोंडलीकर साहेब करून साहिल साठी माझं पारितोषिक लागलेत. 3 विकेट साठी 1000 रुपयाचं पारितोषिक येतात. 3 धावा धावफलकावरती लागलेत. वाईट 4 धावा धावफलकावरती लागलेत.
4 धावा दाफलकावरती लागलेत. बॅक टू बॅक 2 वाईट टाकत असताना गोलंदाज आपण साईला पाहतोय. 4 धावा दाफलकावरती लागलेत. 41 धावांची गरज असेल बडवल्या टीमला. 12 बॉल 41. हा फटका बिडॉनच्या दिशेने वावराच्या बाहेर बांधाच्या पलीकडे येतो. हा पहिला षटकार. ओमकारच्या बॅट मधनं हा दर्जेदार धावा दाफलकावरती लागलेत. धावा दाफलकावरती लागलेत बडवल्या टीमच्या. हा चेंडू कार्पेट लावून चेंडू ट्रॅव्हल येते. मिडामध्ये येतोय चेंडू. मिस स्पीड होते. एकदम कंप्लीट. दुसरीचा केला जातोय प्रयत्न. दुसरी देखील कंप्लीट. 2च्या मदतीने संघाची धावसंख्या 12 या अंकावरती जाऊन पोहोचले. 2 चेंडूचा खेळ झाला इथं समाप्त. हा फटका आरसीपी बाहेर जाईल. हा येतोय षटकार. एक चांगली बॅटिंग. या बॅटिंगची मात्र आवश्यकता असेल बडवल्या टीमला. करत असताना हा येतोय षटकार. 6च्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18 या अंकावरती. 18 धावा दाफलकावरती लागलेत 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. उमेशच्या माध्यमातून 2 षटकार पाहायला मिळाले आणि 18 धावा दाफलकावरती जाऊन पोहोचलेत. पंचेचाळीस धावांचं लक्ष समोर आहे. आतापर्यंत 18 धावसंख्येवर जाऊन पोहोचले बडवली टीम 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. हा उमेशचा फटका. कार्पेट लेवल चेंडू येतोय. शस्त्रक्ष दूर होय. बॉल परत पोहोचले. फेकी झाले परंतु दोन ने संघाची धावसंख्या पुढे सरसावत जाऊन पोहोचले ते 20 या अंकावरती. हा फटका एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. चेंडू अडवला जाते. 2 धावा इथं कंप्लीट केले जाते आणि 22 धावा दाफलकावरती लागलेत. 7 बॉल 23 असं समीकरण येऊन टेपलंय. 7 बॉल 23. हा फटका चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक पाठला करतोय. पण बाउन्स पकडला जाईल. चेंडू फेकी होते. तत्पुरती 2 धावा. दोन ने संघाची धावसंख्या पुढे सरसाव
24 धावा धापलकरती लागलेत 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 6 बॉल 21 असं समीकरण येऊन टेपले. 6 बॉल 21. सहा बॉल 21. सहा बॉल 21. 24 धावा धापलकावरती लागलेत. उमेशच्या बॅट मध्ये 2 षटकार पाहायला मिळाले. आता समीकरण येऊन टेपलंय 6 बॉल 21 असं. सहा बॉल 21 असं समीकरण येऊन ठेवलंय. क्वालिफायची मॅच 2 संघांच्या दरम्यान 2 गावांच्या दरम्यान अस्मिताची लढाई आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. ज्यावेळी आपण गावाच्या नावाचा टी शर्ट प्रदान करतो वेगळीच एनर्जी निर्माण होते. 6 बॉल 21. हा फटका उमेशचा एक्स्ट्रा कॉर्ड मध्ये चेंडू जातो. क्षेत्ररक्षक आहे एक ने संघाची धावसंख्या पुढे सरसवल 21 अंकावरती 25 अंकावरती. पाच बॉल 20. 5 बॉल 20 असं समीकरण येऊन टेपलंय. हा चेंडू वेगवान चेंडू निर्धावचे सांगता. चार बॉल 20 असं समीकरण येऊन टेपलंय. 25 धावा दापलकावरती लागल्यात. 20 धावांची आवश्यकता असेल. चार बॉल 20 असं समीकरण. फटका मिडल मध्ये येतोय. क्षेत्ररक्षक आहे
उचलणार पैकी करणार तत्पुरती 2 धावा. हा फटका सीमारेषे पलीकडे हा येतोय षटकार. आता 2 बॉल 12 असं समीकरण पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये. आयन मोक्याच्या वेळी हा येतोय षटकार. उमेशच्या बॅट मधून हा येतोय षटकार. आयन मुक्याच्या वेळी उमेशच्या बॅट मधून आलेला हा दर्जेदार षटकार. आता 12 रन आणि 2 चेंडू असं समीकरण येऊन टेपलंय. 2 बॉल 12 असं समीकरण आपण पाहतोय. कलम टीम पिडअप करा. भरपूर टाइम घेता तुम्ही. दोन चेंडू 12 धावा. मागच्या बॉलवर उमेशच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळाला. बॅक टू बॅक 2 षटकार मारेल का उमेश हे देखील पाहणं गरजेचं असेल. फटका उमेशच्या बॅट मधून बॅक टू बॅक 2 षटकार जातात. 1 बॉल आणि 7 धावांची गरज असेल बडवल्या टीमला. पिडअप करा आता कारण सेमीफायनलची मॅच खेळवायची आहे. कलम टीम विनंती करते की आपण पिडअप करा कारण आम्हाला देखील सेमीफायनलची मॅच खेळवायची आहे. 1 बॉल 6 असं समीकरण येऊन राहिले. एक बॉल 6 असं समीकरण ठेवलंय. बॅक टू बॅक 2 षटकार मारला उमेशच्या माध्यमातून पाहायला मिळाले.
एक बॉल 6 असं समीकरण येऊन टेपलंय. क्वालिफायची मॅच दर्जेदार मॅच पाहायला मिळाली. कडक एकने संघाची धावसंख्या पुढे सरसावल. आता एक बॉल 5 असं समीकरण येऊन टेपलंय. एक बॉल 5 असं समीकरण येऊन टेपलंय. ज्या प्रकारे मॅच व्हायला पाहिजे त्याच प्रकारे मॅच झाले. काटेकी टक्कर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. फटका. तीन बॉल 18 धावांची गरज असताना आपल्याला उमेशच्या माध्यमातून एक चांगली फिल्डिंग बॅटिंग पाहायला मिळाली. त्या सामन्याचा सामनावीराचा किताब जातोय. उमेशला मी आमंत्रित करतो या सामन्याचा किताब घेण्यासाठी यायचे. उमेशसाठी पारितोषिक गोरख राणे यांच्याकडून मात्र उमेशसाठी पारितोषिक 500 रुपयाचं पारितोषिक आले. तर सामन्याचा सामनावीराचा कंडू तामाने यांच्या शुभ हस्ते मात्र या सामन्याचा सामनावीराचा किताब द्यायचे. उमेश ठरला या सामन्याचा सामनावीराचा किताब असा मानकरी. कंडू तामाने तुमच्या शुभ हस्ते मात्र या सामन्याचा सामनावीराचा किताब द्यायचे.